जर्मनीमध्ये 1920 ते 1945 दरम्यान क्रूरपणे राज्य करणाऱ्या हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलरबद्दल अनेक कथा ऐकल्या आणि सांगितल्या जातात. हिटलर फॅसिझम आणि क्रूरतेचा एक असा चेहरा म्हणून उदयास आला, ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. आजही जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला रूढ, क्रूर किंवा इनसेन्सिटिव्ह म्हणतो, तेव्हा त्याला अनेकदा हिटलरची उपमा देतो. दुसरे महायुद्ध संपून सुमारे 80 वर्ष झाली आहेत, परंतु 30 एप्रिल 1945 रोजी झालेला हिटलरचा मृत्यू आजही एक गूढ आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण हिटलरच्या मृत्यू आणि 30 एप्रिल 1945 रोजी घडलेल्या घटनांबद्दल चर्चा करणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की 1945 पासून हिटलरच्या मृत्यूशी संबंधित अनेक कन्स्पिरसी थिअरीज समोर येत आहेत, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की हिटलर 30 एप्रिल 1945 रोजी वाचून निसटला होता. एका षडयंत्र सिद्धांतानुसार हिटलरने आत्महत्या केली नाही, तर तो अर्जेंटिनाला पळून गेला होता. काही कथा सांगतात की तो अंटार्क्टिकातील एका गुप्त ठिकाणी राहत होता. खरं तर एका कथेनुसार हिटलर चंद्राच्या अंधाऱ्या बाजूला राहत होता. या व्यतिरिक्त आपण 2018 मध्ये युरोपियन जर्नल ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका विश्लेषणाकडे देखील पाहू, ज्याने काही प्रमाणात या सिद्धांतांचा अंत करण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त ॲडॉल्फ हिटलरच्या अभिजात अंगरक्षक युनिटमधील शेवटचा जिवंत व्यक्ती रोचस मिस्ट यांनी हिस्ट्री चॅनलला सांगितले की त्यांनी हिटलरला स्वतःला गोळी मारताना पाहिले नाही, परंतु त्यांच्या मृतदेहाचे साक्षीदार होते. आज आपण या सर्व गोष्टी तपशीलवार पाहणार आहोत. 30 एप्रिल 1945 रोजी नेमके काय घडले? इतिहास आपल्याला सांगतो की जेव्हा ॲडॉल्फ हिटलर स्टॅलिनग्राडच्या चुकीनंतर USSR कडून हरू लागला आणि विजयाची कोणतीही आशा उरली नाही, तेव्हा हिटलर त्याची पत्नी एवा ब्रॉन हिच्यासह बर्लिनमधील त्याच्या फ्युरेर बंकरमध्ये आला आणि त्या दोघांनी आत्महत्या केली. एवा ब्राऊनने बहुतेक करून सायनाइड कॅप्सूल खाल्ली आणि हिटलरने स्वतःला गोळी मारली. त्यांचे मृतदेह बंकरमधून काढण्यात आले आणि एका खड्ड्यात ठेवण्यात आले. त्यांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले. हा हिटलरचा अंत होता. रोचेस मिस्ट यांची साक्ष. 2010 मध्ये हिटलरच्या शेवटच्या दिवसांचे एकमेव प्रत्यक्षदर्शी रोचस मिस्ट जिवंत होते, जेव्हा त्यांनी हिस्ट्री चॅनलला मुलाखत दिली. रोचस 30 एप्रिल 1945 रोजी हिटलरच्या बंकरमध्ये होते. 1945 मध्ये 27 वर्षीय रोचेस हिटलरच्या अभिजात अंगरक्षक युनिटचा भाग होते. जर्मनी दुसरे महायुद्ध हरत होते आणि अशा परिस्थितीत रशियन सैन्याने पकडू नये या भीतीने हिटलर पॅरानॉइड झाले होते. रोचेस यांच्या म्हणण्यानुसार हिटलरने आपल्या डॉक्टरांना विचारले होते की मला स्वतःचा जीव घ्यायचा आहे, तर यासाठी सर्वोत्तम मार्ग कोणता असेल? डॉक्टरांनी हिटलरला कॅप्सूल आणि त्याचबरोबर स्वतःला गोळी मारण्याचा सल्ला दिला. 29 एप्रिल 1945 रोजी, म्हणजेच कथित आत्महत्येच्या एक दिवस आधी, हिटलरने त्याची दीर्घकाळ साथीदार एवा ब्रॉन हिच्याशी लग्न केले होते. दुसऱ्या दिवशी फ्युरेहर त्याच्या काही मोजक्याच मित्रांना आणि कर्मचाऱ्यांना भेटले. या भेटीदरम्यान हिटलरने त्यांना निरोप दिला आणि हिटलर आणि एवा यांनी स्वतःला एका खोलीत बंद केले. या दरम्यान मिस्ट तिथे तैनात होते. मिस्ट सांगतात की कोणीतरी ओरडले की गोळीबाराचा आवाज आलेला आहे. हा एकच गोळीबार होता, पण कोणीही आपल्या जागेवरून हलले नाही. मिस्ट सांगतात की जेव्हा खूप वेळ गेला तेव्हा कोणीतरी म्हणाले की दरवाजा उघडा. मी खूप उत्सुक होतो, त्यामुळे मी त्या खोलीत जे पाहिले ते मी कधीच विसरू शकत नाही, असे मिस्ट सांगतात. हिटलर टेबलावर पडलेले होते आणि एवा पलंगावर पडलेली होती, असे मिस्ट सांगतात. तथापि कोणीही हिटलरला गोळी मारताना पाहिले नाही, कोणताही फोटो घेतला गेला नाही आणि हिटलरचा मृतदेह कधीही सादर केला गेला नाही. येथूनच अनुमानात्मक सिद्धांतांचा जन्म होतो. अनेक लोक असे आहेत त्यांना विश्वास नाही की हिटलर बंकरमध्ये मरण पावला. हिटलर्स फेट आणि हिटलर्स एस्केप या पुस्तकांचे लेखक H.T. बॉमन यांना माहिती आहे की त्यांना विश्वास नाही की हिटलर बंकरमध्ये मरण पावला. त्यांनी सुमारे 6 वर्षाच्या संशोधनानंतर त्यांचे पुस्तक हिटलर्स फेट लिहिले. बॉमन सांगतात की स्टालिनने जुलै 1945 मध्ये मित्र राष्ट्रांच्या नेत्यांना सांगितले होते की हिटलर एकतर स्पेनला किंवा अर्जेंटिनाला पळून गेला आहे. बॉमनचा विश्वास आहे की हिटलर जर्मनीतून एका U-बोटमध्ये निघाला होता आणि अर्जेंटिनाला गेला होता. बॉमन एकटेच नाहीत जे असा विचार करतात. FBI ने हिटलरच्या अर्जेंटिनामधील अफवांची चौकशी केली, परंतु त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. FBI ने 1956 मध्ये औद्योगिकपणे हिटलरच्या मृत्यूचा खटला बंद केला,
कथित मृत्यूच्या सुमारे 11 वर्षानंतर. तेव्हापासून आजपर्यंत हिटलर जर्मनीतून पळून गेल्याच्या अफवा आणि षडयंत्र लोकांपर्यंत पोहोचत आहेत. बॉडी डबलचा सिद्धांत. जगाला हिटलरच्या मृत्यूची बातमी प्रथम 1 मे 1945 रोजी जर्मन रेडिओवरील एका नाट्यमय घोषणेतून मिळाली. लेखक, पत्रकार आणि इतिहासकार गेरार्ड विल्यम्स म्हणतात की हा प्रथम संकेत होता की हिटलरचा मृत्यू जसा दिसतो तसा नव्हता. ही घोषणा अशा लोकांनी केली नाही ज्यांना मृतदेह मिळाला होता, तर जर्मन सरकारने म्हणजेच नाझींनी केली. विल्यम्स म्हणतात की यात अडचण अशी होती की जर्मनी त्यावेळी जगातील सर्वात मोठा प्रॉपगंडिस्ट देश होता. रेडिओ प्रसारणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 मे 1945 रोजी सोव्हिएत सैन्याने बीबीसीच्या एका बातमीदारासह हिटलर जिथे राहत होता तो बंकर जप्त केला. त्यांना हिटलरसारखा दिसणारा एक मृतदेह मिळाला. पहिल्या दृष्टीने तो नाझी नेता म्हणजेच ॲडॉल्फ हिटलरचाच वाटत होता. मात्र एका रिपोर्टनुसार तो मृतदेह बॉडी डबलचा होता, तो हिटलरचा नव्हता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बॉडी डबलचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. इतिहासकार सांगतात की हिटलर देखील त्यांचा वापर करत असे. हा सिद्धांत तेव्हा षडयंत्र बनतो जेव्हा कोणीही हे सांगू शकलं नाही की मिळालेला मृतदेह हा ॲडॉल्फ हिटलरचा होता की नव्हता, आणि जर नव्हता तर मूळ मृतदेह कोठे होता. एका सिद्धांतानुसार हिटलर आणि एवा बंकरमध्ये असताना एका विचित्र पद्धतीने 2 बॉडी डबलनी मूळ हिटलर आणि एवाची जागा घेतली होती. सिद्धांत म्हणतो की हे हिटलरचे खाजगी सचिव मार्टिन बोरमन यांचं काम होतं. बोरमन एक कट्टर नाझी होता आणि त्याला हिटलर दुसरे महायुद्धातून जिवंत राहावे असे वाटत होते. विल्यम्स म्हणतात की हे बॉडी डबलने मूळ जोडीची जागा घेतल्याबद्दल फक्त बोरमन आणि गेस्टापो प्रमुख हेनरिच यांनाच माहिती होते. जेव्हा बॉडी डबलची अदलाबदली झाली तेव्हा सिद्धांतानुसार त्या डबल्सना ठार मारण्यात आले. पण जर हिटलर 1945 मध्ये मेला नाही तर तो कुठे गेला याबद्दल अनेक अफवा पसरल्या. एक सिद्धांत इतिहासकार डग्लस डिट्रिच यांनी मांडला होता. त्यांच्या मते नाझींनी दक्षिण ध्रुवावर एक गुप्त वसाहत स्थापन केली होती. डग्लस डिट्रिच यांच्या मते ही वसाहत सुरुवातीला जवळपास 2 लाख आर्य लोकांना राहण्यासाठी जागा देण्यासाठी तयार केली होती. डग्लस यांच्या मते ही वसाहत भूमिगत फॅक्टरी प्रणाली, भूमिगत रुग्णालय इत्यादींनी सज्ज होती, ज्यामुळे नाझी नेतृत्व कायम राहू शकेल. जरी ही गोष्ट काल्पनिक वाटत असे तरी ऑस्ट्रियामध्ये दुसरे महायुद्धानंतर काही मोठे बोगदे सापडले होते. 1938 मध्ये नाझींच्या टीम्स दक्षिण ध्रुवावर ताठवण्यात आल्या होत्या. असे म्हटले जात होते की या वैज्ञानिक हेतूंनी शोध कार्य करण्यासाठी गेले आहेत. या मोहिमेचा प्रभारी संशोधक नव्हता, तर जर्मन वायुदलाचा प्रमुख हर्मन गोरिंग होता. भूगर्भशास्त्रज्ञ CP समर हेट सांगतात की जर्मन वायुदलाचा अंटार्क्टिकाला जाण्याचा उद्देश प्रादेशिक विस्तार होता. एकदा संकल्पना जन्म घेते की त्यासंबंधीच्या आणखी गोष्टी पसरण्याला सुरुवात होते. हिटलरच्या मृत्यूबाबतही असे झाले. एका सिद्धांतानुसार हिटलर त्याच्या काळात अमेरिकेच्या अवकाश संस्था नासापेक्षाही पुढे होता. या षडयंत्र सिद्धांतानुसार हिटलर चंद्राच्या एका गुप्त बंकरमध्ये गेला होता. गोष्ट इथेच थांबत नाही. हिटलर एलियन्सचा मित्र होता आणि त्यांच्यासोबत ब्रह्मांडाच्या अज्ञात कोपऱ्यांमध्ये गेला होता अशीही कथा पसरली. या व्यतिरिक्त हिटलर स्पेनमध्ये होता, सॅनडिएगोमध्ये होता आणि पार्किन्सन्स रोगाने मरण पावला या कथांचाही समावेश आहे. मे 2018 मध्ये युरोपियन जर्नल ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये एक संशोधन प्रकाशित झाले. या नवीन अभ्यासामध्ये फ्रेंच सायंटिस्टनी हिटलरच्या दातांचे तुकड्यांचे विश्लेषण करून हे सिद्ध केले की हिटलरने 1945 मध्ये सायनाईड खाऊन स्वतःना गोळी मारली होती. या संशोधनाचे प्रमुख फिलिप चॅलियरनी AFPला सांगितले की त्यांच्या संशोधनातून हे सिद्ध होते की हिटलर 1945 मध्येच मरण पावला होता. ते म्हणतात की दात अस्सल होते आणि कोणत्याही प्रभावी शंकेला जागा नाही. जरी हे व्यापकपणे स्थापित झाले आहे की हिटलर बर्लिनच्या बंकरमध्ये मरण पावला, तरीही अफवा पसरतच राहिल्या. यावर चॅलियर म्हणतात की त्यांचे हे संशोधन हे सिद्ध करते की हिटलर ना तर पाणबुडीतून अर्जेंटिनाला गेला होता, ना अंटार्क्टिकेमध्ये लपून बसला होता, ना चंद्रावर होता. एप्रिल 2018 मध्ये एका रशियन दुभाषीच्या आठवणी इंग्रजी प्रकाशनात प्रकाशित झाल्या. या महिलेने या आठवणींमध्ये उघड केले की 1945 मध्ये तिला दातांचा एक संच जतन करण्यासाठी देण्यात आला होता. तिचे काम होते की या दातांना हिटलरच्या दंतनोंदींना पडताळून पाहणे. टेलिग्राफच्या एका अहवालानुसार ते दात दंतनोंदींशी जुळतात आणि तेव्हापासून ते रशियाकडेच आहेत.
या संशोधनाचे रिसर्चर्सनी रशियाच्या FSB गुप्त सर्व्हिसेस आणि रशियन स्टेट आर्काईव्हसोबत महिनेभर वाटाघाटी केल्या. परिणामी त्यांना बातांचे पूर्ण प्रमाणात तुकडे आणि भाग तपासण्याची परवानगी मिळाली. कवटीच्या भागावर डाव्या बाजूला एक छेद होता जो गोळीच्या जखमेशी जुळत होता. शास्त्रज्ञांना कवटीचा भाग घेऊन जाण्याची परवानगी मिळाली नाही, पण त्यांच्या मते हिटलरच्या मृत्यूच्या 1 वर्षाआधी घेतलेल्या कवटीच्या रेडिओग्राफीशी ही कवटी जुळते. या सर्व गोष्टींमुळे काही षडयंत्र सिद्धांतांचा अंत होऊ शकतो. तथापि रशियातून कोणताही नमुना बाहेर येऊ शकला नसल्यामुळे पुढील विश्लेषण अद्याप होऊ शकले नाही. तर मित्रांनो, या काही थिअरीज होत्या ज्या हिटलरच्या मृत्यूशी संबंधित आहेत. या पूर्ण मुद्द्यावर तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण भेटू